हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त असा मऊ लुसलुशीत आणि अजिबात चिकट न होणारा उपमा बनवलेला आहे. आता ह्या पद्धतीने जर बनवाल ना तर न खाणारेही आवडीने खातील इतका चविष्ट आणि खमंग उपमा किंवा उपीट बनवलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे तर रवा घेतलेला आहे, बारीक चिरून मिरची घेतलेली आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर शेंगदाणे घ्या किंवा स्किप करू शकता. तर शेंगदाणे ना छान असे भाजून त्याची साल काढून ना त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता आपण उपमा बनवायला घेऊयात. इथे कढई घेतलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण रवा पहिल्यांदा ना भाजून घ्यायचा. आणि रवा भाजताना ना तेल किंवा तूप याचा अजिबात वापर नाही करायचा. अगदी मीडियम गॅसवरती ना 3 ते 4 मिनिटे ना रवा छान असा ना आपण भाजून घ्यायचा आहे. एकसारखं हलवत राहायचं म्हणजे रवा आपला छान असा भाजतो. बघू शकता थोडासा असा रव्याचा कलर आपला चेंज झाला की रवा आपण काढून घेणार आहे. पाहू शकता रवा छान असा आपला भाजलेला आहे. एकदम मीडियम गॅसवरती रवा भाजून घ्यायचा. आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपण कढईमध्ये ना तीच कढई घेतली, त्या कढईमध्ये ना 2 पळी तेल टाकणार आहे. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं. मोहरी छान अशी तडतडली ना मग मोहरी छान लागते, खमंग अशी फोडणी बसते. जिरं टाकायचं. जिरंही बघू शकता मस्त असं फुललेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढीपत्ता टाकूयात. छान असं परतून घेऊयात. आता अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेतलेलेच, पण आपण आता ना कांद्याच्या ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे टाकूयात म्हणजे छान असे ना क्रंची होतील आणि खायला छान लागतात. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूयात. आणि उपमा बनवायचा होता ना तर त्याच्यासाठी शेंगदाणे वापरायचे, पण शेंगदाण्याची टरफलं काढायची. नाही तर मग ते टरफल आहेत ना असे एका साईडला होतात, मग ते व्यवस्थित दिसत पण नाही, खायलाही चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे शेंगदाण्याची टरफलं काढायची आणि छान असं मीडियम गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहे म्हणजे शेंगदाणे हे आपली छान अशी कुरकुरीत होतील. मस्त असं पाहू शकता कांदा, मिरची, शेंगदाणे छान असे आपले भाजलेले पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकायचा. रवा टाकायचा. गॅस मीडियमच ठेवायचा, गॅस फास्ट ठेवायचा नाही. आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटे ना रवा आपण तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा. बघू शकता अगदी मीडियमपेक्षा स्लो गॅस तुम्ही ठेवू शकता. चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा छान असं एकजीव करून घेऊयात. आपण रवा अगोदरही भाजलेला आहे. आता त्याच्यासाठी मीडियम गॅसवरती अगदी लो गॅसवरती आपण रवा भाजणार आहे. छान असं एकजीव करून घेऊयात. बघू शकता मस्त असा कलरही छान असा झालेला आहे. आता ह्याच्यासाठी मी इथे एका साईडला आहे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि उपमा बनवण्यासाठी ना थंड पाण्याचा वापर नाही करायचा, गरम पाण्याचाच वापर करायचा. आणि ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकलेलं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मस्त असा आपला उपमा होतो, अजिबात चिकट होत नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत असा. आता इथे थोडंसं मला पाण्याची गरज वाटते तर थोडंसं आपण पाणी टाकूयात. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात.
बघू शकता मस्त असा आपला उपमा आहे ना झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिटाची आहे ना लो गॅसवरती आहे ना वाफ काढून घेऊयात। छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। बघूयात आपण मस्त असा मऊ लुसलुशीत असा आपला उपमा तयार झालेला आहे। पाहू शकता अजिबात चिकट झालेला नाही। पाहू शकता आता बघू शकता मस्त असा आपला उपमा। हे बघा रवा अजिबात आपला असा कुठंच कच्चा वाटत नाहीये। छान असं झालं। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि तयार आहे आपला मस्त असा मऊ लुसलुशीत उपमा उपीट। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने उपमा करून बघा। उपमा आपला झालेला आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।